सांगतो आता. काय झालं, एकदा अमेरिकेत नाही का चोर शोधण्याची मशीन निघाली. कुठं निघाली? अमेरिकेत. कशाची निघाली? चोर शोधण्याची. आता अमेरिकेत चोर शोधण्याची मशीन निघाली ती ना, 1 तासात 2000 चोर पकडले. तीच मशीन चीनला गेली, तिनं 5 तासात 5500 चोर पकडले. तीच मशीन इंग्लंडला गेली, तिनं 2 तासात 4500 चोर पकडले. तीच मशीन शेवट भारतात आली. लक्ष देऊन ऐका बरं का. पुन्हा तीच मशीन भारतात आली. अर्ध्या तासात मशीनच गायब झाली. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगा काय मागत आहे? पांडुरंगा तुम्हाला लहानपण दे, अभंगाच्या पहिल्या चरणात. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, साखरेचा रवा, लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, गावात रत्न चोर, गावात रत्न चोर. असाच एक लहान मुलगा जन्माला पुढाला. दहे गावात जन्माला आला. संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यात दहे गावात जन्माला आला. तुझं नाव काय ते कळलं. तो मुलगा निघाला तर तो लहानपणी वाळूच्या बनवलेल्या पेंटिंगची पूजा करीत होता. 11 मारुती सकाळी नमन देवाची पूजा पाठ करीत होता. मोठा होत गेला, लहानाचा मोठा होत गेला. काय झालं, एकदा पाऊस आला आणि तो मुलगा ज्यांना समजला असेल त्यांना समजला, पण सांगू देतो नाही समजलं ज्यांना त्याला. तो मुलगा होता जगद्गुरु जनार्दन स्वामी. तो मुलगा निघाला. माहित असं सगळे काय म्हणत्या? बाबाजी म्हणते. बाबाजी म्हणते. बाबा कोण म्हणत्या? 1 नंबर बाबाजी कोण म्हटलं तर एकदा एका घरात एका झोपडीत बाबा बसले होते आणि बाबाने एक चमत्कार घडवला. काय घडवला? एक माणूस आला आणि माणूस म्हटला, तुम्ही जर खरंच देव असले ना तर आपल्या गावातल्या विठ्ठल मंदिरात जाऊन आरती घेताना तो घंटा आपोआप वाजला पाहिजे, असं करून दाखवलं. आता काय, शेवट देवच गेले. आरती सुरू केली. घंटा वाजायला लागला ना कसा टन टन टन. अचानक वाजायला लागला. तेव्हा त्यांचे वडील होते. ते वडील पहिले हाक मारणारे ते बाबाजी म्हणलं. ते बाबाजी तर बाबाजी मोठे होत गेले. निघाले पुढे निघाले. एकदा बाबा निघाले आणि एका डोंगराच्या कडेला जाऊन पोहोचले. जाते गावच्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले. तिथे काही जण पत्ते खेळत होते. आपल्या गावात पण राहते, काही गावात राहते तशी कोपऱ्यावर बसून ते पत्ते खेळत होते. आणि काय झालं, नाही खरंच ना खेळत या काही गावात खेळत, काही मंदिराच्या पाठीमाग खेळत. काय झालं, पत्ते खेळत होते. म्हणे अरे मला वरती सोडू द्या म्हणे. ते म्हटलं अरे बाबा जाऊन टाका म्हणे, वरती साप आहे म्हणे.
गंधार जंगल जाऊ नका तुम्ही. काय इकडं पाहिलं गेले अर्धा डोंगर चढले. हे लगेच खालती बैलगाडी घेऊन गेली वरती सोडलं. म्हणे बाप म्हणे तुम्हाला जर खोटं वाटत असलं म्हणे तर म्हणे इथं खोदून पहा म्हणे आम्ही मागला जन्मात हे नागेश्वर मंदिर आहे ना त्याचं काम करीत होतो पण मग काय कामात राहिलं आणि आला घ्यायला. कोण आपण आला घ्यायला. तो घ्यायला ना आम्ही गेलो मग ते कामातच नाही म्हणतात तुम्ही आम्ही काय वरमा काय लागत ते या गाडीला पुरवलं होतं. आता तुम्हाला खोटं वाटत असलं तर काय घडलं चमत्कार निघलं ते. चालू राहिलं सगळं चालत असताना नाही का लय काम झाले. तर एक बाई आणि ची सासू सून दोघं जण आले बाबा प्रश्न बाबा म्हणे माझ्या सुनीला मुलगाच म्हणणे म्हणे त्याच्या लग्नाला किती वर्ष झाली रात्यापैकी अशा मुलगाच म्हणणे मग बाबा म्हणे ही उदी खा म्हणे बरोबर 9 महिन्याला मुलगा होईल. आणि ती गेली मग राहते आपल्या घरचे इकडचे तिकडचे लावणारे ते लावून दिलं. अरे काय तुला बेहोश करी रात्रीच तिला आलं तिला दिली टाकून. मग ती सासू होती का तिला घेतली आणि 9 महिने तिलाच मार्ग झाला.